महाराष्ट्रामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने या भूमीला एक स्वराज्य निर्माण झालं आणि या स्वराज्यामध्ये अनेक विभूतींचा जन्म झाला, ज्यांनी या महाराष्ट्राच्या एकूणच सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक अशा अनेक प्रारूपांमध्ये आपल्या कामाचा ठसा आणि वसा उमटलेला किंवा उमटविलेला आपल्याला पाहायला मिळतो. अनेक धुरंधर या मातीमध्ये जन्माला आले, ज्यांच्या कामातून, ज्यांच्या एकूणच प्रयत्नातून या भूमीला एक प्रकारचं तेज मिळालं, एक नवीन चैतन्य मिळालं. अशी अनेक माणसं या मातीमध्ये जन्माला आलेली आम्ही पाहिलेली आहेत. आणि यामध्ये 18व्या शतकामध्ये या मातीला समाजसुधारकांची एक नवीनच प्रेरणा मिळाली आणि हे सामाजिक काम आणि राजनैतिक वसा यांच्यामध्ये सुधारणेचा वारसा आणि सुधारणा पद्धती या आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. यामध्ये अनेकांची नावं आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये मी आज एक महान असे या मातीमध्ये जे संत होऊन गेले, अर्थातच मी आज संत गाडगेबाबा या सुधारणावादी सुधारकाचा, त्याच्या एकूण कार्याचा जो काही मला त्याचा विचार समजला, त्यांच्या एकूण कार्याची जी काही महती असेल आणि त्यांचं जे काही कर्तृत्व असेल, जे मला समजलं, ते आज मी तुम्हाला सांगणार आहे किंवा ते मी मोठ्याने तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा मोठ्या माणसांच्या कहाण्या ज्या असतात, खरं तर त्यांची पावलं अगदी लहान लहान असतात. लहान पावलातून झालेली सुरुवात मात्र एक दिवस त्याच्या कार्याचा, कर्तृत्वाचा डोंगर उभा केलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा कार्याचा, कर्तृत्वाचा डोंगर उभा केलेला हा डोंगरा एवढा, आभाळा एवढा माणूस, ज्याची उंची पर्वताएवढी महान आहे, अशा या संत गाडगेबाबांचा जन्म आपल्या अमरावतीला शेनगावला झाला. माझ्या मते 1876चं ते साल असेल आणि आजच्या दिवशीच त्यांचा तो 1876 सालातला जन्म. आणि या गाडगेबाबांच्या जन्मानंतर ज्या भागामध्ये ते राहत होते, त्या भागामध्ये तिथल्या एकूण वातावरणाचा, तिथल्या परिचयाचा आपण जर अभ्यास केला किंवा त्याची काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला समजून येईल की ते एका अशा परिवारामध्ये ते जन्माला आले होते. त्या परिवारामध्ये शिक्षणाचा थोडासा गंध नव्हताच म्हणला तरी वावगं ठरणार नाही. परंतु माणसामध्ये काम करण्याची जिद्द असेल तर माणूस काही करू शकतो आणि ते आपल्याला त्यांच्या एकूण जीवनातून पाहायला मिळतं. गाडगेबाबांचं लहानपणातलं डेबू हे नाव, आणि हा डेबू लहानपणापासूनच चौकस बुद्धीचा, विचार करणारा, माणसांमध्ये मिसळणारा, त्याला लोकसंग्रहाची खूप आवड, असा हा विलक्षण मनुष्य. आणि डेबू लहान असतानाच त्याच्या वडिलांना व्यसन होतं आणि व्यसनाधीनतामुळे अनेक कुटुंबांचा एकूणच लय गेलेला आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्याला डेबूचं कुटुंब अपवाद नव्हतं. डेबूच्या या वडिलाच्या व्यसनाधीनतेमुळे त्यांच्या वडिलांचा त्यांच्यामध्ये मृत्यू झाला. त्यांना दारूचं व्यसन होतं. आणि मात्र ज्यावेळी डेबू लहान होता त्या कालखंडामध्ये त्या डेबूच्या वडिलांनी त्यांना एकदा आपल्या जवळ बोलावलं आणि आपल्या पत्नीला आणि त्या मुलाला सांगितलं की या व्यसनामुळे आणि इथल्या आपल्या दारिद्र्यामुळे आणि आपल्या अशिक्षित राहण्यानं आपल्या घराचा आणि माझा एकूण संसाराचा हा गाडा मागे राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्यातल्या या धर्मश्रद्धा देखील कारणीभूत आहेत. मला वाटतं की या डेबून आपल्या या देवघरातले देव सगळे त्या आपल्या भुलेश्वरीच्या नदीत टाकून द्यावेत. आणि खरंच डेबून आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर हे देवघरातले सारे देव त्या नदीत नेऊन वाहून टाकले. आणि ही माई लेकरं आपल्या मामाकडे राहायला दापूरला गेली.
दापूरला मामाकडे गेल्यानंतर डेबू काय बसत नव्हता. तो मामांच्या घरची जनावरं राखायचा, गुरांच्या पाठीमागे जायचा आणि तिथे तो गेल्यानंतर त्याच्या अंगामध्ये एक कला आली. कारण ते किती गुरु राखायला गेले की भजनाचा कार्यक्रम घ्यायचे आणि याला त्याचा नाद लागला. हा भजन गाऊ लागला, भजनातले काही अभंग त्याचे पाठ होऊ लागले. त्याच्या तुकारामांच्या गाथेतील काही अभंगांचा त्याला मुखोद्गतता प्राप्त झाली आणि त्याला विचार पडू लागले की आपलं जगणं काय आहे, आपण कसं जगलं पाहिजे आहे. आणि अशा नवविचाराने तो भारावलेला तरुण होता. अशातच त्याच्या मामाच्या ज्या शेतीची एका सावकाराकडे ती घाण पडलेली होती आणि त्या सावकाराचा त्या शेतीसाठी त्या मामाकडे तगादा चालू झाला. एक दिवशी हा मनुष्य डेबू खूप वैतागला. त्याला वाटलं ही काय रोज 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 हा व्यक्ती येतो, काय मामाला दाब देतो, काय हे चाललंय काय, कुठंतरी थांबायला पाहिजे, यामध्ये काहीतरी आपण लक्ष घातलं पाहिजे आहे. आणि त्या भावनेतून त्यानं त्या सावकाराचं एक दिवस त्या शेतावरतीच थांबून त्याला विचारलं आणि त्याच्यामध्ये दोघांमध्ये एक प्रकारचा वादविवाद झाला आणि डेबूने अक्षरशः काठीने त्या सावकाराला बडडून काढले, ठोकूनच काढले, म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यानंतर तो प्रश्नच मिटला. असा हा डेबू प्रश्नाच्या मुळामध्ये शिरणारा आणि त्यातून जे काही मिळेल ते अगदी जे मान्य असेल अशा बाबी घेऊन पुढे जाणारा. मला सांगायचं एवढंच आहे की एकूणच जीवनामध्ये जगत असताना त्याला जे मिळालं ते त्याने ते पाहत समाजात वाढत गेला. तत्कालीन परिस्थिती पाहता आपल्याला दिसून येतं की समाजसुधारकांचा जो काही वारसा आपल्याला मिळालेला आहे त्यामध्ये रानडे असतील, आगरकर असतील, गोखले असतील, अशी जी मंडळी होती यांच्याकडे ज्या सुधारणा होत्या त्या पाश्चिमात्य प्रमेयाच्या सुधारणा होत्या. परंतु या संत गाडगे महाराज यांच्याकडे ज्या आलेल्या सुधारणा होत्या त्या अस्सल देशी होत्या, त्या देशी वाणाच्या होत्या. कारण त्यांच्या या ज्या बोलीभाषा होत्या, वराडी भाषेत त्यांचं कीर्तन असायचं आणि ते सांगत असताना ते मर्मभेदी कीर्तन असायचं. त्यामध्ये सामाजिकता आणि सामाजिकतेचं भान असायचं आणि त्याच्यामुळे मूळ इथल्या ज्या समाजाच्या इतर ज्या प्रघाती होत्या त्याच्यावरती त्या बोट ठेवण्यासाठी अगदी मार्मिक ठरायच्या बाबी त्या. असा हा डेबू. आणि हे डेबूचं जीवन असं हे जगत असताना डेबूला अनेक प्रश्न पडू लागले. डेबूचा त्याच्या मामाच्या मुलीशीच विवाह झाला आणि विवाहानंतर काही दिवसानंतर त्याला काही अपत्य झाली आणि त्या समाजामध्ये त्यावेळी एक प्रघात होता की आपल्या घरी एखादी मुलगी झाली तर तिच्या बारशाच्या जेवणाला बोकड वगैरे करायचं आणि मटणाचं जेवण द्यायचं. हे अशा ह्या प्रथा आणि रूढी चालू असताना ह्या परंपरा बदलल्या पाहिजेत या मताचा हा डेबू झालेला होता. कारण याच्या कानावरती वारंवार कबीरांचे दोहे, तुकारामांची गाथा, बुद्धांचे विचार, तुकारामांचे अभंग अशा गोष्टी वारंवार येत होत्या आणि यामुळे याच्या मनामध्ये एक प्रकारचा सामाजिक बदल झालेला आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतो. आणि हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. या बदलामुळे झालं काय, त्याला वाटू लागलं की हे काय जगणं, कसला समाज, यामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे. आणि त्यातूनच त्यानं ठरवलं की हे जे बोकडाचं जेवण असेल, मटणाचं जेवण असेल, ती मी या माझ्या मुलीच्या बारशाच्या जेवणाला काही माझ्या पाहुण्यांना देणार नाही. आणि त्यांनी त्या सर्व आपल्या जमलेल्या भावकीच्या देखत सांगून टाकलं की या पद्धतीचा मी हा जेवणाचा सोहळा करणार नाही, मी लाडवाचं जेवण घालेन. तुम्हाला मान्य असेल तर जेवायला या, अन्यथा राहू द्या. अशी रोखठोक भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडली. आणि या भूमिकेचा परिणाम असा झाला की डेबूला एकटं टाकण्याचा प्रयत्न होऊ लागला, त्याला एकटं पाडण्याचा प्रयत्न होऊ लागला समाजामध्ये. परंतु हा निश्चयी मनुष्य, हा निश्चयी संत त्यामध्ये अजिबात घाबरला नाही आणि निष्ठेने पुढे जाण्याचं त्यानं दायित्व पेललं. कारण त्याच्यासोबत विचारांची धारणा होती, त्याच्यासोबत तुकारामांचे विचार असतील, बुद्धांचे विचार असतील, कबीरांचे दोहे असतील, या सर्व बाबी त्याच्या अंतरंगामध्ये येऊन गेल्यामुळे त्यामध्ये मनामध्ये एक प्रकारची उचली घेतलेला हा मनुष्य होता. आणि त्यामुळे ठरवलेलं एक की या समाजामध्ये जाता जाता मला जे वाटतं की या पद्धतीने या समाजामध्ये बदल झाला पाहिजे आणि ते मांडून तो पुढे आणण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे, या पद्धतीचा विचार या माणसाच्या मनामध्ये येत होता. आणि या विचाराने या भारवलेल्या मनुष्यानं एक दिवस असा विचार केला की या समाजात जर बदल करायचा असेल तर त्या बदलासाठी आपण स्वतःहून काहीतरी केलं पाहिजे आहे. त्याला जे समाजामध्ये दुःख दिसत होतं, समाजामध्ये जे अज्ञान दिसत होतं,
विशेषतः समाजामध्ये जे सुधारणाचं वारं व्हायला पाहिजे आहे त्या सुधारणा होत नाही. लोक माझं ऐकतात पण ते तेवढ्यापुरतंच ऐकतात आणि नंतर सोडून देतात, हे त्याला देखील समजायला लागलं होतं. मी खूप सांगण्याचा प्रयत्न करतोय, या पद्धतीने बदल करा, असा बदल करा, परंतु समाजामध्ये माझं ऐकणं तेवढंच कानावरती घेतलं जातं आणि नंतर ते कानामागून टाकलं जातं, हे मला समजायला लागलंय असं देखील त्याला वाटू लागलं होतं. आणि त्याच्यामध्येच एके रात्री त्याने विचार केला की आता आपण समाजाच्या पूर्णपणे समर्पणाच्या भावनेने बाहेर पडलं पाहिजे आहे. ज्या पद्धतीने या समाजामध्ये तथागत बुद्धांनी खूप वर्षापूर्वी एक क्रांती करण्यासाठी निर्णय घेतला की मी माझ्या पत्नीला आणि मुलाला आणि या राजवाड्यातून मी बाहेर पडलं पाहिजे आणि समाजातलं दुःख पाहिलं पाहिजे, त्याच्यावरती मार्ग शोधला पाहिजे, दुःखाचं कारण शोधलं पाहिजे आणि त्यातून ह्या नवीन बदलाला सुरुवात केली पाहिजे. समाजामध्ये अज्ञान का आहे, समाजामध्ये अंधश्रद्धा का आहेत, समाजामध्ये धर्माचं वाढतं कर्मकांड या विधी का आहेत आणि सत्यनारायण वगैरे अशा भाकड कथांमध्ये हा समाज अडकला आहे, त्यामधून याला बाहेर काढलं पाहिजे. या इथल्या बायकांना, इथल्या मुलांना, इथल्या सर्व समाजातील सर्व वर्गातील या पिढ्यांना आपण जागृत केलं पाहिजे आहे की अज्ञानाने काय होतं, अज्ञानामुळे आमची एकूण पिढी बर्बाद कशी होते हे आपण दाखवलं पाहिजे आहे. हा विचार या मनुष्याच्या मनामध्ये आला आणि म्हणूनच त्या रात्री त्या संत होणाऱ्या या डेभूनं निर्णय घेतला की मी हे घर सोडून आपल्या एकूणच निश्चित ध्येयासाठी बाहेर पडलं पाहिजे आहे. आणि हा मनुष्य त्या दिवशी बाहेर पडला. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोच की त्यांनी अनेक प्रकारची कामं या मातीमध्ये करून ठेवली, अनेक धर्मशाळा त्यांनी काढल्या, अनेक निवासी आश्रम त्यांनी काढले, त्यांनी अनेक प्रकारची नवीन जी बदलाची नांदीची जी काही कामं होती त्यांनी आपल्याला पुढे येऊन केलेली पाहायला मिळतात. या संत गाडगेबाबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील स्नेह होता, कर्मवीर भाऊराव पाटलांशी देखील त्यांचा स्नेह होता, आपले पंजाबराव देशमुख यांच्या देखील त्यांच्या भेटीगाठी होत होत्या. ही माणसं त्यांनी जोडलेली होती आणि या माणसांमध्ये त्यामध्ये बाळासाहेब खेर हे देखील त्यावेळी तत्कालीन मुंबई प्रांताचे ते पंतप्रधान होते आणि त्यांची देखील त्यांच्याशी ओळखी होती. आणि समाजामध्ये काम करत असताना मला सांगायला आनंद होतो की त्यांनी जो आपल्या ऋणमोचनला जे पहिले कीर्तन केलं आणि त्यानंतर पूर्णा नदीला जो घाट घातला, त्याच्यामधून त्यांनी सामाजिक क्रांतीची जी सुरुवात केली, ती क्रांती नंतर पुढच्या काळामध्ये आपल्याला वाढत गेलेली पाहायला मिळते. असा हा मनुष्य ज्यानं एकूणच क्रांतीचं आणि बीजाचं नवीन रूप म्हणजे समाज सुधारणा हे ओळखलेलं होतं आणि त्यामधूनच हा मनुष्य काम करत गेला. आणि काम करत असताना त्यांना माहीत होतं की हे आपण जे काम करतोय हे काम अतिशय जिकरीचं आहे, समाजामध्ये वारंवार सांगावं लागणार आहे आणि हे वारंवार सांगत राहिल्याने समाजामध्ये बदल होईल याची त्यांना अपेक्षा होती. आणि त्या अपेक्षेतून हा मनुष्य काम करत गेला. एके दिवशी काय झालं की त्यांनी एक निर्णय घेतला की या समाजामध्ये बदल करायचा असेल तर इथल्या अंधश्रद्धा घालवायच्या असतील तर प्रामुख्याने इथल्या महिलांमध्ये बदल केले पाहिजेत. त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये एकूणच आतून बदल झाला पाहिजे, अशी काही व्यवस्था असली पाहिजे, या पद्धतीचा विचार त्यांनी केला. आणि ते कीर्तनासाठी ज्यावेळी बाहेर पडत त्यावेळी जाताना ते त्यांच्यासोबत काय असायचं, त्यांच्यासोबत हा मनुष्य अगदी साधा, अंगावरती चिंध्या, डोक्याला झिंज्या, हातामध्ये एक काठी, एका हातात एक मडकं आणि असा हा चिंध्या पांघरलेला मनुष्य. कोणी त्याला चिंधे बाबा म्हणायचं, कोणी त्याला गाडगे बाबा म्हणायचं, अशी कोणी गोधळे बाबा म्हणायचं, अशी त्यांची ओळख. आणि परंतु काम मात्र सामाजिक सुधारणा आणि स्वच्छतेच्या माध्यमातून जे उभं केलं ते आजही आपल्याला पाहायला मिळतं. या आपल्या पंढरपूरसारख्या भागामध्ये त्यांनी एक चोखा मेळा नावाची धर्मशाळा काढली, त्याच्यातून अनेक प्रकारच्या लोकांच्या सोयी त्या ठिकाणी होऊ लागल्या. परंतु ज्यावेळी त्यांची प्रथमतः कर्मवीर भाऊराव पाटलांशी ओळख झाली त्यावेळी ते भाऊराव पाटलांना म्हणाले, कर्मवीर, या अगोदरच तुमची आमची भेट झाली असती तर या धर्मशाळा काढण्याऐवजी मी तुमच्यासाठी देणाऱ्या शाळांसाठी पैसा दिला असता आणि या शाळा उभ्या केल्या असत्या आणि या समाजातलं अज्ञान दूर झालं असतं. ते मला खूप भावलं असतं. तुम्ही खूप उशिरा मला भेटला. अशा ठिकाणी त्यांची ती ओळख झाली होती. आणि अशा या कर्मवीरांची ज्यावेळी गांधी हत्येनंतर त्या रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद करण्यात आली, ही बातमी तिकडे नाशिकला गाडगेबाबांच्या कानावरती पोचली. ही बातमी ज्यावेळी त्यांच्या कानावरती पोचली, हा मनुष्य आतून हलून गेला आणि त्याला मनामध्ये विचार येऊ लागला की रंजल्या गांजल्या लोकांसाठी काम करणारा हा कर्मवीर आणि त्याच्या शाळेची ग्रँट त्या सरकारने बंद केलेली आहे.
काहीही झालं तर ही ग्रँड पुन्हा चालू झाली पाहिजे, कारण ही खेड्यापाड्यातून येणारी पोरं नांगरटावरती हात टाकून शेतकऱ्याच्या जीवावरती आपण हे अज्ञानाचं शस्त्र आपण पुन्हा कायम ठेवू की काय, असा प्रश्न पडला. आणि शेतकऱ्याची ही कष्टकऱ्याची मुलं हा कर्मवीर शिकवतोय ती मागे राहू नयेत याकरता ही ग्रँड पुन्हा चालू झाली पाहिजे. हाच विचार मनामध्ये ठेवून या मनुष्याने थेट पुणे गाठले. पुण्यामध्ये बाळासाहेब खैरांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं, बाळासाहेब तुम्ही त्या कर्मवीरांची शाळाला ग्रँड बंद करून ठेवली. ते कर्मवीर आपल्या गरीब मुलांचे शिक्षणाचे काम करते, अज्ञान दूर करण्याचे काम करते आणि त्याच्या तुम्ही शाळेची ग्रँड बंद केलीत. एवढे बोलले आणि सांगितलं, यानं काय बरं होणार नाही, ती ग्रँड पुन्हा चालू करावी लागेल, कारण ही गरिबांची मुलं शिकतायत. पुण्याच्या बाहेर गाडगेबाबा पडतायत त्याच्या अगोदर या बाळासाहेब खैरांनी या शाळेची ग्रँड बंदी उठवली आणि ग्रँड चालू केली. असा हा विलक्षण समाजाची जाण असणारा, समाजाची महत्त्वाची नाडी ओळखलेला मनुष्य होता, ज्याला माहीत होतं समाजातला बदल कसा करायचा आणि त्यासाठी समाजामध्ये काम करणाऱ्या ज्या महत्त्वाच्या बाबी असतात, जी महत्त्वाचे प्रतिष्ठित लोक असतात, जे राजपदावरती असतात, त्यांना कसं सांभाळावं, त्यांच्याशी कसं वागावं आणि आपलं काम कसं बुद्धिचातुर्यानं करून घ्यावं याची जाण या माणसाला होती. आणि म्हणून हे सगळं उभं करता आलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांचा स्नेह याबद्दल तर काय सांगावं. ज्यावेळी बाबासाहेबांना समजलं की संत गाडगेबाबा आजारी आहेत, त्यावेळी बाबासाहेब 1941ला मजूर मंत्री म्हणून होते, केंद्रीय मंत्री होते बाबासाहेब. पण बाबासाहेबांचा आणि गाडगेबाबांचा स्नेहच एवढा होता की बाबासाहेबांनी ठरवलं की नाही, मी बाबासाहेब आहे परंतु मला गाडगेबाबांना भेटलं पाहिजे आहे. आणि या भावनेतून ती गाडगेबाबांना भेटायला मुंबईला आले. त्यांना भेटले आणि भेटायला येताना त्यांनी त्यांच्यासाठी 2 गोधड्या आणल्या होत्या. आणि गाडगेबाबांचं एक वैशिष्ट्य होतं की ते कोणाकडून काही स्वीकारत नव्हते, सहजासहजी तर अजिबात नाही. परंतु बाबासाहेबांचा हा स्नेह एवढा दांडगा होता की त्यांना ते नाकारता आलं नाही, त्यांनी त्या गोधडी स्वीकारल्या. मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की गाडगेबाबांचा स्नेह याच्याकरताच होता की ते आपल्या कीर्तनामधून भायखळ्याच्या मार्केटच्या कीर्तनात एकदा बाबासाहेब येऊन पाठीमागे कीर्तन ऐकत बसले होते आणि गाडगेबाबांची नजर त्यांच्यावरती पडली आणि बोलता बोलता कीर्तनात बाबा म्हणाले, आम्ही अज्ञानी परंतु ज्ञानाचे पुजारी पाठीमागे बसलेत. ते बाबासाहेब आपल्या समुदायाला पुढे घेऊन जाणारा ज्ञानाचा सूर्य आहे, तो देखील आपल्या या कीर्तनासाठी येतो हे त्यांनी आवर्जून सांगितलं. आणि सांगितलं की या माणसाच्या पाठीमागे उभं राहा, येणारा काळ याच्या पाठीमागे उभा राहिला तर आपल्यातला शिक्षणाच्या गंगा वाहू लागतील, आपल्यातलं अज्ञान दूर दूर होईल, या भारताचं नवीन तेज निर्माण होईल. हे सांगणारं धारिष्ट बाबासाहेबांच्याबद्दलची असणारी एक अगतिकता, एक प्रीती ही बाबासाहेबांबद्दलची जी होती ती गाडगेबाबांच्या मनामध्ये आपल्याला दिसून येते. सांगण्याचा उद्देश एवढाच की ही आभाळ एवढी मोठी माणसं होती, पण त्याची सलगी काय होती, एकमेकासोबतचे संबंध काय होते आणि ते टिकवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते खरंच वाखाणण्याजोगे आहेत. ही माणसं सहज उभी राहिली नाहीत, या माणसामध्ये एक प्रकारचं तेज होतं. ते एवढंच होतं की आपण जे काय करतोय ते केल्याने समाजामध्ये परिवर्तन कसं होईल, होणारं परिवर्तन समाजामध्ये काय बदल घडवून आणणार आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढींसाठी काय काम करेल. हा इतका मूलभूत विचार, ही मूल्य, ही तत्व या सर्वांचा परिपाक या गाडगेबाबांच्या मनामध्ये होता. खरं तर हा शिक्षणाची गंगा न शिकलेला, अक्षर ओळख नसलेला हा मनुष्य, याला हे सगळं माहीत आहे, त्यांच्या मनामध्ये हे सर्व आहे. हे ऐकल्यानंतर, हे वाचल्यानंतर मन भरून येतं की काय मनुष्य असेल हा, ज्याला स्वतःला शिक्षण नाही, त्यानं समाजामध्ये एवढं मोठं काम उभं केलं आहे. आणि ते समाज प्रबोधन करत असताना कीर्तनामधून अनेक संदेश द्यायचे. एकदा तर ते म्हणाले की बाप्पानो, तुम्ही देव ओळखता का, तुम्हाला देव माहीत आहे का, कुठं असतो तुमचा देव. तर लोक म्हणाले, देव आमचा देवळात असतो. देवळात काय करतो तुमचा देव, तर देवळात आमचा देव उभा असतो. मग गाडगेबाबा त्यांना प्रश्न विचारतात, तुमच्या त्या देवाला नैवेद्य ठेवला तर त्याच्या बाजूला तुम्ही का बसता, त्याला त्या नैवेद्याची सुरक्षा करता येत नाही का. तुमच्या देवाले स्वतःचा नैवेद्य राखता येत नाही, तुमच्या देवाले स्वतःचे धोतर नेसता येत नाही, ते कसलं रे तुमचा देव, त्याला जे स्वतःची निगा राखता येत नाही ते तुमचं काय भलं करणार, तुमचं काय तो कल्याण करणार. असा निरुत्तर करणारा प्रश्न ते लोकांना विचारायचे. आणि लोकांना आतून जागृती यायची की या ज्या माणसाने जे आज जे सांगितलेलं आहे ते खरंच विचार करण्याजोगं आहे.
कारण हा देव जर स्वतःचं भलं करू शकत नसेल तर माझं काय करणार, हा जो निरुत्तर करणारा प्रश्न आहे तो प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचायचा आणि वाटायचं की देव कुठं आहे. मग बाबासाहेब पुढे निष्ठेने सांगायचे की देव पाहायचाच असेल तर तुमच्या माझ्यात पहा. देव या जगामध्ये असते, देव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचे पोट असते, देवळात पुजाऱ्याचे पोट असते असे बाबा सांगायचे. त्यावेळी मात्र समाजामध्ये त्या लोकांमध्ये एक प्रकारची जागृती यायची. वाटायचं की हा जो मनुष्य जे काही सांगतोय ते आपल्या हिताचं आहे, ते समाजाच्या एकूणच कल्याणाचं आहे आणि ते आपण घेतलं पाहिजे आणि त्यापासून आपल्या समाजाचा, आपल्या कुटुंबाचा विकास केला पाहिजे. हे विचार त्याच्या मनामध्ये होते आणि हे असले विचार जर आपण नाकारणार असू, त्याच्यापासून दूर जाणार असू तर आपला विकास कोण साधेल? कोण येऊन, आपला मनुष्य येऊन पुढे येणार आहे जो सांगेल की तुझा हिताचा विचार हा असा असा पाहिजेला आहे म्हणून? असा हा सांगणारा मनुष्य होता. आणि या पद्धतीचं हे काम गाडगेबाबांनी आपल्या या मातीमध्ये करून ठेवलेलं आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. गाडगेबाबा नावाची एक जी सामाजिक क्रांती होती, खरं तर समाजवादी क्रांतीच्या प्रघातावरती उभं राहिलेलं हे मार्क्सचं भारतातलं एक तत्वच होतं. हे तुम्हाला नाकारता येत नाही. कारण या तत्वानं एक स्वीकारलेलं ब्रीद होतं की स्वच्छतेच्या माध्यमातून, समाज सुधारण्याच्या माध्यमातून ह्या समाजाच्या नवीन परिवर्तनाची जी सुरुवात होणार आहे ती या देशाच्या हिताची आहे आणि या कल्याणाकरता तुम्ही आम्ही एकत्र येऊन काम केलं पाहिजे आहे. त्याकरता आपण एकत्र जमलं पाहिजे आहे आणि तो वारसा आपण जपला पाहिजे. पंढरपूरच्या वारीमध्ये अनेकदा गेले गाडगेबाबा. एकूण 30 वेळा ते वारीला गेलेले आपल्याला पाहायला मिळतात, परंतु एकदाही मंदिराच्या आत गेले नाहीत. काय करतो रे तुमचा पांडुरंग आतमध्ये? त्याला बाहेर येऊन बघ म्हणावं. या चंद्रभागेच्या काठावरती काय घाण करून ठेवली तुझ्या लोकांनी? ही घाण कोण साफ करणार? ते काम मला करावं लागतं. हे येतात आणि इथे घाण करून जातात. मला वाटतं की इथली स्वच्छता आपणच केली पाहिजे आहे. आणि हा जो संदेश आहे तो माणसांच्या मनाला अंतर्मुख करणार आहे. अशा प्रकारचा संदेश ते देत होते. आचार्य अत्रेसारखा मनुष्य, त्यांनी देखील गाडगेबाबांची मन भरून कौतुक आणि एक प्रकारची त्यांची जी प्रसिद्धी आहे ती मान्य केलेली होती. गाडगेबाबा हा मनुष्य असा होता की त्यांच्या कीर्तनाला लोक जमायला लागली की गर्दीच्या गर्दी व्हायची. त्या काळामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील आणि संत गाडगे महाराज या 2 माणसाच्या कीर्तनाला आणि भाषणाला एवढी अमाप गर्दी व्हायची की एकदा पंडित जवाहरलाल नेहरूच्या या कराडला भाषण होते आणि त्याचवेळी कराडमध्येच एके ठिकाणी गाडगेबाबांचे कीर्तन चालू होते. तर ती माणसं ज्यावेळी नेहरू त्यांच्या भाषणाच्या सभामंडपास्थळी चालले होते त्यावेळी ती लोक परतून दुसरीकडे जाताना दिसली. त्यावेळी ते महाराष्ट्रातील नेतृत्वाला विचारू लागले की ही लोक परतून का जात आहेत? तर त्यांना सांगण्यात आलं की पलीकडे शेजारच्याच गावामध्ये गाडगेबाबांचं कीर्तन होणार आहे आणि त्या ठिकाणी ही माणसं चाललीत. म्हणजे अशा पद्धतीची त्यांची एक प्रकारची धास्ती होती आणि त्या समाजामध्ये काम करण्याची प्रवृत्ती होती, ते आपल्याला दिसून येतं. आणि या पद्धतीने हा काम करणारा मनुष्य या समाजामध्ये होऊन गेला. हा आभाळा एवढा सिंहासारखा मनुष्य ज्यावेळी कीर्तनात उभं राहायचा आणि गर्जना करायचा त्यावेळी असं वाटायचं वळवाच्या पावसासारखा या माणसाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द हा परिवर्तनाचा नारा आहे. प्रत्येक शब्द जणू काही समाजामध्ये नवीन बदल घडवतो आहे. असा हा मनुष्य होता आणि त्यानं या मातीमध्ये काम केलं होतं आणि ते काम जिवंत राहण्यासाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी गाडगेबाबांची दशसूत्री आपण अवलंबली पाहिजे. काय होतं त्या दशसूत्रीमध्ये? दशसूत्रीचा विचार एवढाच होता की जे गरीब आहेत त्यांना आधार द्या, ज्यांना शिक्षण नाही त्यांना शिक्षण द्या, ज्यांना अन्न मिळत नाही त्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, अज्ञानांना ज्ञान द्या आणि बेरोजगारांना रोजगार द्या, मुलामुलींची लग्न करा, अशा पद्धतीची कामं करा. जे निराश झालेत, ज्यांचं वाटतंय की आता आपलं सगळं संपलेलं आहे आणि आपण निराशेतून जातोय, त्या अशा मनुष्यांना हिंमत देण्याचं काम करा. हे खूप महत्त्वाचं काम आणि या पद्धतीचं सांगणं या मनुष्याच्या, या संत गाडगेबाबांच्या मुखातून या मातीमध्ये झालं. हे तुम्हाला मान्य करावं लागतं. त्यांनी दिलेलं 1946चं जे शेवटचं भाषण आहे त्यांचं, त्यामधूनच तुम्हाला पाहायला मिळतं की काय पद्धतीचं काम यांच्या विचारामधून बाहेर पडलेलं आहे. त्या काळामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची खंजरी असेल, संत गाडगेबाबांचा खराटा असेल आणि पंजाबराव देशमुखांचा खड्डू असेल, या 3 खणी या मातीमध्ये एवढं प्रचंड काम करून ठेवलं ज्याची बीजं आजही उमटताना दिसत आहेत आणि त्या बीजावरती आजची पिढी ही नवीन फळं चाकतायत.
ती तुम्हा आम्हाला चाखायला मिळतायत. हे तुमचं आमचं भाग्य आहे की या माणसाने एवढ्या वर्षासाठीचं जे काम करून ठेवलं त्या कामाची ही गोड फळं आहेत जी तुम्हा आम्हाला आज भेटतायत. आणि ही जी फळं आपण चाखतो या ती खरंच समाज परिवर्तनाची नवीन बीजं आहेत जी आम्हाला देखील नव्या पिढीला द्यायला शिल्लक ठेवावयाची आहेत आणि त्यातून नवीन परिवर्तन घडवायचं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आहे आणि त्यासाठी काम केलं पाहिजे असं मला मनोमन वाटतं. गाडगेबाबासारखा मनुष्य या मातीमध्ये काम करत असताना या एकूणच समाजामध्ये ज्या काही अंधश्रद्धा होत्या, जी काही परिवर्तनाची गरजेची मुख्य अंग होती, यामध्ये त्यांनी हात घातला आणि अज्ञानी असताना शिक्षणाचा गंध नसताना अशा मनुष्यानं एवढं म्हणून जे काही काम करून ठेवलं त्याची जगभर ख्याती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाला देखील संत गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियानसारखं अभियान राबवावं लागलं आणि त्या अभियानातून ग्रामस्वच्छतेचा संदेश द्यावा लागला आणि त्याच्या कामाचं जतन करावं लागलं. हे तुम्हा आम्हाला मान्य करावं लागतं. आणि अनेक प्रकारच्या या खेडोपाडीमध्ये ही ग्राम अभियानं या शासनाने राबवलेली आपल्याला पाहायला मिळतात. अनेक ग्राम आणि अनेक गावं यातून समृद्ध झालेली देखील तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. ही कामं या संत गाडगेबाबा असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, या आधुनिक संतांच्या माध्यमातून झाली हे तुम्हा आम्हाला पाहायला मिळतं. यासाठीच यांच्या विचाराची धारणा जिवंत ठेवून त्या धारणेवरती येणाऱ्या काळामध्ये काम करून आपण हे काम पुढं वाहत नेलं पाहिजे असं मला मनोमन वाटतं. आणि त्याकरता या संत गाडगेबाबा किंवा गाडगे महाराज यासारख्या प्रबोधीचा आपण नेहमी जागर केला पाहिजे. त्यांच्या कार्याचा कर्तृत्वाचा जागर हा नेहमी तेवत ठेवला पाहिजे आणि त्याकरता आपण इथल्या पुढच्या काळात देखील काम केलं पाहिजे असं मला मनोमन वाटतं. याबद्दल आज या जयंतीच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या सर्व बाबीतून तुमच्याशी संवाद साधता आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद. या ठिकाणी बोलण्याची संधी मिळेल त्याबद्दल देखील धन्यवाद आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय शिवाजी, जय भवानी. हा आहे तुमचाच आवाज, व्हॉइस ऑफ इंदुबाळ. व्हिडिओ आवडला तर आत्ताच लाईक करा, आमच्या विचारांच्या क्रांतीत सहभागी व्हा, सबस्क्राईब करा आणि संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा, शेअर करा. तुमच्या साथीतूनच घडेल बदल, कारण हा आहे जनतेचा आवाज, व्हॉइस ऑफ इंदुबाळ. अशा नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा.